पुढच्या बातमीकडे वळूयात. आता शाळांच्या 50 मीटर परिसरामध्ये जंक फूडला बंदी घालण्यात आलेली आहे. जंक फूडमुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता, स्मरणशक्ती आणि आरोग्यावर परिणाम होत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनानं शाळांमध्ये मिळणाऱ्या अन्नपदार्थांबाबत नवी नियमावली जारी केलेली आहे. शाळांच्या 50 मीटरच्या परिसरात प्रक्रिया केलेल्या डबाबंद खाद्यपदार्थ, जास्त चरबी, साखर आणि मीठ असणाऱ्या पदार्थांच्या विक्री, मोफत वाटपासह जाहिरातीवर असलेल्या बंदींची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. एफडी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबत माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर कॅन्टीन, वसतिगृह, अन्न पुरवठादार यांची नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. यासह कॅन्टीनची वर्षातून 2दा तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती तुकाराम मुंढेंनी दिली आहे. शाळेच्या 50 मीटर परिसरामध्ये जंक फूड विक्री आणि जाहिरातीला बंदी घालण्यात आलेली आहे. वडापाव, समोसे, भजी, फ्रेंच फ्राईज, बटाटा वेफर्स, बिस्किट, चॉकलेट्स, शीतपेय, बर्गर, पिझ्झा या पदार्थांवर बंदी असेल. शाळेमध्ये पिण्यायोग्य पाणी आणि फूड सेफ्टी बोर्ड अनिवार्य करण्यात आलाय. फूड सेफ्टी सुपरवायझर ठेवण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहेत. कॅन्टीन, वसतिगृह, अन्न पुरवठादारांना नोंदणी अनिवार्य करण्यात आलेली आहे. शाळेच्या कॅन्टीनची वर्षातून 2दा तपासणी केली जाईल. नियमांचा भंग करणाऱ्या शाळांवर कारवाईचा इशारा देण्यात आलाय. नियमांच्या अंमलबजावणीची जबाबदारी प्रिन्सिपल आणि स्कूल मॅनेजमेंटवर असेल. फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्ड असणं अपेक्षित आहे. आता फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्डवरती काय, तुमचा व्हेंडर कोण आहे, त्याचं लायसन्स काय आहे, कोणत्या प्रकारचं फूड तिथं दिलं जातं, त्याच्या काय व्हॅल्यूज आहेत हे लिहिणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर फूड सेफ्टी सुपरवायझर हेही नॉमिनेट करायचं आहे. त्यांनी हे बघायचं आहे की हे फूड सेफ्टीचे नॉर्म त्या ठिकाणी पाळले जातात. हेल्थ अँड वेलनेस अँबॅसेडरसुद्धा ते अपॉइंट करणं अपेक्षित आहे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, की त्या शाळेमधून कोणी विद्यार्थी असू शकेल, शिक्षक असू असेल, जो कोणी असेल त्यांनी तो अपॉइंट करायचा आहे किंवा नोडल अधिकारी नियुक्त करणं हे पुढच्या काळामध्ये आपण बंधनकारक करत आहोत, ते आवश्यकता आहे. नक्की स्वागत करू या निर्णयाचं आणि चांगला निर्णय आहे की जंक फूड इकडे नाही पाहिजे. या एरियामध्ये कुठे स्कूलच्या परिसरात तरी नाहीच पाहिजे. ॲटलिस्ट त्याच्या बदली तुम्ही काहीतरी व्हेजिटेबल्स किंवा दुसरा काहीतरी अल्टरनेट तुम्ही आणू शकता, पण हे तर नको. मुलांनी गोड खाऊन जास्ती त्यांची स्मरणशक्तीवर पण परिणाम होतो. त्यामुळे जवळ जसं हा आपला फ्रूट्स किंवा व्हेजिटेबल्स जास्ती हे ठेवले तर ज्याच्या मुलांवर जास्त फायदा होतो. ची आता अंमलबजावणी महत्त्वाची आहे, कारण बऱ्याच शाळांच्या आजूबाजूला हे जंक फूडचे स्टॉल्स आहेत, ते आता हटवणं हे सरकारसमोरचं मोठं आव्हान असेल असं वाटतं. निर्णय घेतला तो अगदी उत्तम आहे की शाळेच्या आवारात सुटले आणि ते घरी आले, तिकडे जेवले वगैरे, आणि मग एखाद्या दिवशी कधीतरी कुठेतरी लांब असेल आणि तिथे ते दुकान असेल, तिकडनं कधीतरी खाल्लं तर ठीक आहे. पण शाळेच्या बाहेर आल्या अशा सगळ्या ऑप्शन्स मिळाल्यानंतर ते लोक सारखं तेच मागायला लागतात आणि मग ते जे आपण म्हणतो पौष्टिक आहार ह्याच्याकडे आपलं दुर्लक्ष केलं जातं.